हसत रडत दिलेला निरोप आणि आयुष्यभराची साथ असलेली आठवणी, तेच म्हणजेच आपला शाळेतील शेवटचा दिवस आणि तो म्हणजे 10वीतील शेवटचा निरोप समारंभ. तर जय शिवराय मंडळी, तब्बल आपला एका महिन्यानंतर ब्लॉग येतोय, कारण की आपली नाही का 10वी चालू होती आणि आपले घरचे पण म्हणे बाळा थोडा अभ्यासावरती ध्यान द्या. पण जाऊ द्या, तो विषय सोडा. आज नाही का आपल्या शाळेमध्ये 10वीचं स्टँडअप होतं, म्हणूनच मस्तपैकी सकाळी आवरून बिवरून घेतलं, डायरेक्ट आलो आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला आणि मग काय लगेचच आम्ही सगळेजण निघालो शाळेत जाण्यासाठी. आणि मग काय शाळेत आल्यावर लगेचच नाही का आपण सर्वात आधी आपल्या शिवाजी महाराजांचं दर्शन करून घेतलं आणि कार्यक्रम सुरू व्हायला थोडाफार वेळ होता. चला म्हणलं वरती जाऊन आपले सगळे मित्र तीन पण गेलेले वरती, आणि जसं वरती आलो का तसं नुसते पोरं होते रे. पण जाऊ द्या, तेवढंच नाही का खाली कार्यक्रम सुरू झाला. मग लगेचच आम्ही सगळेजण आलो खाली आणि कार्यक्रम पण सुरू झालेला होता आणि स्टेजवरती सगळे प्रमुख पाहुणे तीन पण आलेले होते आणि ज्यांनी कार्यक्रम मध्ये सहभाग घेतला होता का त्यांनी सगळ्यांनी भाषण, डान्स, संगीत हे सगळं करून दाखवत होते स्टेज पुढे. पण मागं तर आमच्या मित्रांचं वेगळंच काही चालू होतं, एक व्हिडिओ काढायचं तर एक फोटो काढायचं किंवा एक तर चॉकलेटच खात होतं. आणि मग काय आपल्या माडी सरांना पण घेऊन टाकलं आपल्या ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, जे पण आपला ब्लॉग तानवणे शाळेमधील बघत असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आपल्याला, तर कळू द्या आपला हा ब्लॉग किती जण बघतात तानवणे शाळेमधून. आणि सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या शिवाजी महाराजांची पूजन तेन करण्यात आली आणि आता आपला सगळा कार्यक्रम तर झाला. मग लगेचच आता आपण निघालो वरती जाण्यासाठी, म्हणजेच आपल्या वर्गामध्ये. वर्गात जाताना वेळेस पण पोर काय ऐकणार का, नुसते वरडायला लागले एकदम खतरनाक मध्ये. आणि मग काय असंच वरडत आपण आलो आपल्या वर्गामध्ये. आणि जसं वर्गात आलो तसं इथं वडापावचं कॅरेट एकदम फुल भरलं होतं. लगेचच आम्ही सगळेजण भेटलो त्या वडापाववरती. आणि मग काय मित्रांनो, आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक व फॉलो करणं विसरू नका.